नमस्कार, प्रियाज ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी आलेली आहे रोहिणीच्या बेबी शॉवरला. तर इथे सर्वजण खूप छान हॅपी आहेत आणि बेबी शॉवरचा प्रोग्राम चालू आहे. आणि रोहिणी आता पेढा काढेल का जिलेबी हे तर आता तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये कळेलच. आणि खूप छान मजा आली. एक सर्वच रील स्टार आले होते. तर आय थिंक इथे रोहिणीने पेढा काढलेला आहे. तर तो पेढा भरवायला मला आईने पाठवलं, की आई मला म्हणाले की तू तिला हळदी कुंकू दे आणि पेढा भरव तिला. तर तुम्ही बघू शकता तर तिने 2दा पेढा काढलेला आणि खूप छान मजा आली. हे रीतिरिवाज जे असतात ना ते पारंपरिक हे ह्या वेळेलाच पाहायला मिळतात. फर्स्ट टाईम प्रेग्नन्सी असते तेव्हा. आणि इथे मी आलेली आहे. सो आता मला आई म्हणाले की हळदी कुंकू दे तिला आणि पेढा भरव. तर फोटोज वगैरे झालेले आहेत आणि इकडे मी आता हळदी कुंकू देणार आहे. तर मी कशी दिसते ते पण तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा रोहिणीचा मेकअप मी केलेला आहे. सो कोणाला जर मेकअप करायचा असेल तर मी कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे. जेव्हा मी तिचा बाईट घेतलेला रोहिणीचा की तिला मेकअप आवडला का नाही, त्या क्लिपमध्ये मी व्हिडिओच्या क्लिपमध्ये माझा मोबाईल नंबर मी त्यात एडिट करणार आहे. सो मी तिला बोलते की पेढा भरवते, पेढा दिला तर बरं आहे. सो एक जोक झाला हा एक, जे देवाने दिलं ते आपण घेतोच. सो तिला मी आशीर्वाद दिला, ब्लेसिंग्स दिले आणि तिथून मी निघाले, एक्झिट केलं कारण की बरेच जण आलेले आहेत अजून. सो इकडे फोटोशूट चालू आहे. आई बाबा, आजी आजोबा आणि दीदी, आमची परी दीदी आहे तिथे. तर अशा पद्धतीने खूप छान हे सर्व काही चालू आहे. आणि इकडे मला पण दिलेलं आहे. ओम मला म्हणाला की आत्याचं तू टॅग घे. तर फोटोशूट करणार आहे आम्ही इथे. खूप क्लाउड होता, खूप आवाज होता, त्यामुळे मी बॅक व्हॉईस देते आता. सो ब्लॉग कसा पूर्ण बघा कारण की शेवटी एक सस्पेन्स आहे. रश्मिताई आणि तन्वी ते तुम्हाला आम्ही शेवटच्या क्लिपमध्ये आहेच. पूर्ण ब्लॉग बघा, कमेंट करा. आणि आपलं प्रियास ब्युटी पार्लर छत्रपती संभाजीनगर आलोकनगर मध्ये आहे. सो कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. तुम्हाला रोहिणीचा मेकअप कसा वाटतो ते पण कमेंट करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त ब्लॉग हा शेअर करा. सो इथे मी फोटोशूट करते आहे. तर एक छान वाटतं आहे ना एकदम. टॅग वगैरे धरून सगळे फोटो काढतायत. एक आनंद मेळावा असतो हा. आनंदाची बातमी ब्लॉगर प्रियाताई कोमलताई भारी वाटते एकदम. दर्शन आणि त्याची मुलगी कोण आहे बेटा? आत्याबाई. मला प्रियाताईचा खूप छान मेकअप आवडला आणि इतकी भारी वाटते की मेकअप अजून सुद्धा गेलेला नाही मित्रांनो. इतकं छान वाटेल तो मेकअप पुरा घातले असं वाटेल काढू नाही मेकअप. म्हणजे मी नक्की प्रियाताईला हे करते. कॉन्टॅक्ट नंबर देईन तुम्हाला, ती खाली लिंक देईन. त्या लिंकला नक्की हे करा. ताईला तुमचं काही कार्यक्रम असलं काही असलं ताईला नक्की फोन करा. नक्कीच इतकं छान मेकअप करून घ्या. खूप भारी मेकअप केला ताईला. घेतलं पाहिजे. चला मी करू बॅक कॅमेरा. चला रोहिणी दाखवतो मी कशी आहे. तर हे बघा रोहिणीचा मेकअप झालेला आहे. कशी कोमल मस्त ना. ये ना आतमध्ये 1 मिनिट. आईला आपण विचारूया मेकअप कसा वाटला तुम्हाला? एकदम मस्त वाटला. माझ्या मुलीकडे ऑर्डर द्या, माझी मुलगी तुम्हाला मेकअप करून देणार आहे. इतका छान मेकअप होणार आहे माझ्या मुलीची. हा विषय असा आहे की यांच्या जनरेशनच्या लोकांना आहे ना मेकअप हा विषय बिलकुल आवडत नाही, म्हणून ते एकदम सिंपल रेडी झालेले आहेत. आता पण मी पण साडी घालून घेतली, पण त्यांना आहे ना या जनरेशनचा आता मेकअप खूप आवडला. तर त्याच्यामुळेच मला म्हटलं एकात बाईट घ्यावा म्हटलं आईचा. आणि पुढच्या वेळेस मी पण करणार ना. हा हे तर आहे, पुढच्या वेळेस करायचं खरंच. परीच्या बर्थडेला करू ना. परीच्या बर्थडेला करू आणि परी पिऊच्या बर्थडेला आणि परीचं बर्थडे एकदाच करू आपण. हॅलो मी बापरे तुम्हाला म्हणजे हे जोडे फक्त तुम्हाला पाहून राहिले होते. कुठे गेले खरंच. थँक्यू. बघा
तुम्ही बसा, तुम्ही बसायचं, तुम्ही इथं बसा. रश्मिताई बघितलं का? नाही नाही, तुमचे फॅन भरपूर आहेत पण माझे पण फॅन आहेत बरं का. आलेलं आहे. नमस्कार ओम दादा. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आमच्या प्रियताई चॅनल. कॉमेडी किंग आणि कॉमेडी क्वीन. तुमचे व्हिडिओ खूप छान असतात. तुम्ही मल्टी टॅलेंटेड आहे. तुम्ही दोघं पण जे ना स्टार आहे, आमच्यासाठी रोल मॉडेल आहे. आणि हे मी खरं सांगतोय, दादांनी मारलं तरी मी सांगेन की मी बरोबर बोललो होतो. दादा, ते बाईबल भेटलं बरं का? तुम्ही आवडतं का? तुम्ही सांगा बरोबर. नाही नाही, तिकडे त्यांचं ताईकडे जाऊ आणि काहीतरी खाऊ. कॉमेडी करण्यासाठी बरोबर आहे की नाही? कारण की यांनी हे माझे काय हात पकडून देते. हा, भाऊ सोबत आहे. घरी चला म्हणतो. नितीन काय म्हणतो? काय असतं? इकडच्या साईडचं जेवण टेस्ट नाही केलं ते काय कुठे आतापासून मेकअप कसं वाटलं? खरंच छान मेकअप केला. मला खूप आवडला. म्हणजे एकदम नॅचरल वाटते. मेकअप केला असं वाटत नाही. म्हणजे आतूनच ग्लो चेहऱ्यावर. मला आवडला. मस्त केला. थँक्यू थँक्यू. मेकअप खरंच छान झाला. असा केकी दिसत आहे नाही तर चेहरा बदलूनच जाते पण चेहरा तसाच आहे आणि सिम्पल मेकअप आहे. खूप छान लॉंग लास्टिंग पण आहे. आता न्यू जनरेशनची तुला कसं वाटलं? मला डिसेंट म्हणजे आमच्यासारख्या मुलींना एवढंच मेकअप आवडते. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू. केला त्या असं म्हणताय की म्हणे मला डान्स येतो पण मला गर्व नाही म्हणे. हा. आणि त्यात ताईने खूप छान स्पंच मारला. आता येतच नाही तर काय गर्व करशाल म्हणे. आणि इकडे येत आपले कॉमेडीचे पप्पा आणि सोनूची मम्मी. कॉमेडी किंग आणि कॉमेडी क्वीन आणि कॉमेडी प्रिन्सेस. बाकीचे ते टॅलेंट आहे त्यांचे, ते कॉमेडी वगैरे ते नंतर करू. पहिले डान्सर. पहिले तर त्यांचं प्रोफेशनल डान्सर. आणि हे सालसा डान्स वेस्टर्न डान्स. आता लावू नका थोडे क्लास. आणि हा महानाट्य करत होता. कॉलेजमध्ये जाऊन डान्स नाटक शिकत होता. हे पडलं येते ती पडलं. तर असे इतकी मजा येते आज. एक मिनिट पण झाला. हाय कर बाळा, बाळा हाय कर. सानू सानू ए. तर इथे आम्ही सर्व रोहिणीचा रील बनवतोय. तर ते एक सॉन्ग आहे ना बनवा बनवी मूवीचं, ग कोणीतरी येणार ग. तर इथे ओम व्हिडिओ पूर्ण रील शूट करतोय. खूप छान झालं आहे. तर आता इथे सर्व आम्ही जेवायला बसलेलो आहे. सर्वांचं जेवण झालं आहे आणि कार्यक्रम पण खूप छान झाला. कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही सर्वांनी जेवण केलं छान. तर आता कार्यक्रम झालेला आहे आणि खूप छान जेवण होतं. पोट भरून जेवले. आता आम्ही झोपणार आहे. तर रश्मिताई आणि तन्वी ग्रेट पर्सनॅलिटी आहे. तन्वी पण खूप छान आहे. यंगस्टर आहे पण खूप समजदार. खूप समज तिच्या इच्छा मानाने आणि असं अल्लड नाही म्हणताय पण खूप अशी समजदार आहे. अल्लड समजदार जे आणि तिकडे ओम दादा येऊन पाहून राहिले. त्याला वाटते आम्हाला ब्लॉग मध्ये घेते की नाही, मला ब्लॉग मध्ये घेते की नाही. पाहिजे का तुम्हाला या ना आमच्या ब्लॉग मध्ये या. मला येऊ देत नाही बरं का या ladies. मला काय माहिती का, येऊ नको म्हणते व्हिडिओ मध्ये. फालतू व्हायरल होऊन जाणार आमच्या म्हणजे चॅनल. आम्ही तुमची खातिरदारी करायला येतो, तुम्हाला असं वाटतं का मी व्हिडिओ मध्ये येतोय म्हणून? नाही तुम्ही व्हायरल होऊन गेले तर मग कसं करा. तुम्ही आमच्याकडून शिकले एकतर. एकदा आम्हीच तुम्हाला शिकवलं ब्लॉग बनवून. आता अजून तुम्ही आमच्यातून काही पॉईंट निवडा आणि मग त्याचा व्हिडिओ बनवून अपलोड करा. व्हायरल झाले बापरे बाप. म्हणून मग बाई पण भारी देवा. मग बाई पण भारी देवा आहे आम्ही. छान छान मस्त. आमचे लीडर आहेत. टेक गुरु आहे. पार्ट जोकचा पार्ट होता. सगळ्यांनाच माहिती आहे कोण कधी फेमस आहे. हा बोला. तर खूप छान वाटलं आज आणि खूप दिवसानंतर गेट टुगेदर एक मीटअपच झाला तो. छान छान क्रिएटरचा म्हणजे शून्यातून जे क्रिएटर निर्माण झाले, ज्यांना यश प्राप्त झाले, असे क्रिएटरशी भेटले. आम्ही ऐकलं खूप मस्त वाटलं. हा आणि आज थोडं माझं पण अस्तित्वाविषयी किंवा लाईफ विषयी त्यांना मी शेअर केलं. ते मला माहित नव्हतं. ते मी आज माहित पडलं. आणि खरंच रश्मिताईला खरंच माहिती नव्हतं. आणि ते मी पुढच्या ब्लॉग मध्ये सांगणारच आहे की काय अशी गोष्ट आहे की जेणेकरून ताईच्या डोळ्यात पण पाणी आलं आणि सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. तुमच्यासाठी पण एक इन्स्पिरेशन असेल मला तरी वाटते. हा तर असं आज खरंच खूप म्हणजे मला पण खूप छान वाटलं की मी आज मोठ्या बहिणीकडे किंवा माझ्या चुलबुली छोटीशी बहिणीकडे काहीतरी शेअर केलं आणि तिला पण खूप
दुःख किंवा कुठेतरी पेन झालं तिला की ह्या ताईचं असं काय, तर हे एक ते आहे एक, तर तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये थोडं थोडं कळतच जाईल की कोणती गोष्ट होती अशी. ही सगळेच खूप इतका छान प्रोग्राम जसं दिसते तसं नसते. जसं दिसतं तसं नसतं म्हणून एका कसं असतं. स्माईलच्या मागे 100 दुःख लपलेले राहतात. आणि एक तर असं राहते की ते आयुष्यभर ते राहतेच. राहतेच हे प्रत्येकाच्या आयुष्यात एक असं दुःख राहते की ते नाही, तुम्ही करोड रुपये जरी आले तरी ते दुःख आपण नाही विसरू शकत. एक दुःख कुठलं ना कुठलं राहतेच. श्रीमंत असे गरीब. तर आहे त्यांचा पण एक आयुष्याचा एक पार्ट आहे जो सगळ्या लेडीजसाठी एक इन्स्पिरेशन म्हणून राहणार आहे. जसं माझा जोस्टॉकचा व्हिडिओ पाहून तुम्ही मला बोलले की तसंच त्यांचा एक राहणार आहे. त्यांनी आजपर्यंत सांगितलं नाही, पण आम्हीच म्हटलं त्यांना म्हटलं की मी माझा याचं मजाक नाही बनवणार त्या गोष्टीची, पण आम्हीच त्यांना सांगितलं की एक तरी ब्लॉग त्याचा बनवावा म्हणून. तर ते लवकरच बनवणार, तर तुम्ही त्यांचा चॅनल बघत राहा. थँक्यू रश्मिताई आणि थँक्यू तन्वी, खूप छान. आणि आताच आम्ही आता ब्लॉग इथे संपवतोय. सो काहीची 5 वाजता ट्रेन आहे कारण सगळी लोक आम्हाला काय, आम्ही तर रात्रीचे मी तर चांगली उठणार आहे. मी आता झेंडू बाम मी लावणार. आज कसं इथंच राहिले कारण मला सोडू वाटलं नाही, सगळ्यांना जाऊ वाटलं आणि नाही. इतक्या रात्री आम्हाला जाऊन द्या वाटलं. हा, तर सर्वांनी मला जाऊ दिलं नाही, खूप प्रेम मिळालं मला आज खरंच. आणि माझं जे पेन होतं ना त्यावर थोडं पेन किलर असतं ना त्याचं काम झालेलं आहे. सो थँक्यू. 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 बाय बाय. बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट.